प्रेम प्रकरणातून 1 लाख रुपयांची मागणी करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे तणावात एका तरुणाने आत्महत्या केली। ही घटना 23 सप्टेंबर 2024 रोजी नांदणी तालुका दक्षिण सोलापूर येथे घडली। रेवणय्या उर्फ प्रशांत दयानंद स्वामी वय 20 राहणार नांदणी तालुका दक्षिण सोलापूर असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले, मयत रेवणय्या याचे एका मुलीसोबत प्रेम होते। त्याचा फायदा घेऊन रेवणय्याच्या प्रेयसीने रेवणय्या यास 1 लाख रुपयांची मागणी करून यापुढेही माझ्यासोबत प्रेम संबंध ठेव, नाही तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली होती। या धमकीमुळे रेवणय्या हा गेल्या काही दिवसांपासून तणावात होता। दरम्यान तणाव सहन न झाल्याने रेवणय्या याने 23 सप्टेंबर 2024 रोजी राहत्या घरातील मधल्या खोलीत स्लॅबच्या हुकास दोरीने गळफास घेतला। त्यानंतर वडील दयानंद स्वामी यांनी तातडीने उपचारासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले। मयत रेवणय्या याच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिच्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून माझ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वडील दयानंद रेवणय्या स्वामी वय 51 यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी एका तरुणी विरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 108 351-2 351-3 नुसार 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डांगे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।